तुम्ही सगळ्या गोष्टींचं आउटसोर्सिंग करू शकता, पेरेंटिंगचं आउटसोर्सिंग नाही करताय. तुम्ही क्लास लावलेत त्यांना, ते मुलंही जात आहेत, क्लास करतायत, शिकतायत, पण त्यातही तुम्ही बेस्ट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉप 3 मध्ये असलं पाहिजे. तुम्ही टॉप 3च्या खाली आलं नाही पाहिजे. माझ्या अपेक्षा माझ्या मुलाकडनं मला पूर्ण करून घ्यायचे. आणि मग पालकांना वाटतं वाव ह्याला पण जायचंय तर ह्याचं पण काहीतरी कॉन्सन्ट्रेशन वाढेल, उपयोग होईल आणि स्पर्धेत उतरवलं तर एखादं बक्षीस पण मिळेल. म्हणजे स्पर्धेत जर उतरवत असाल तर ती स्पर्धा समजावी म्हणून त्याला उतरवणं एवढाच मोटिव्ह ठेवा. शिस्त लावणं जसं गरजेचं आहे तसं समजून घेणं गरजेचं आहे. मुलांना समजून घ्यायचं असेल तर त्यांची सायकोलॉजी कितपत मॅटर करत. आजार झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच काहीतरी इलाज करणं किंवा आधीच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मनाला दुखापत झाली हे कोणाला सांगता येत नाही, कसं कुठे काय. नमस्कार मित्रांनो, मिनी थिएटर फिल्म्स प्रस्तुत द मराठी पॉडकास्टच्या या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की याआधी आम्ही जे काही पॉडकास्ट केले त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. खास करून ढोल ताशावर कमलेश भाऊंसोबत आपण जो पॉडकास्ट केला होता त्याला तुमचा प्रतिसाद प्रचंड होता. आत्ता या क्षणाला जवळपास 28,000पेक्षा जास्त व्ह्यूज आणि बऱ्यापैकी कमेंट्स त्याला मिळाले आहेत. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून या महिन्यातील या पुढचे काही एपिसोड आहेत ते आपण मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून करणार आहोत. तर याची सुरुवात आपण चाइल्ड सायकोलॉजीपासून करतोय. लहान मुलांची सायकोलॉजी किंवा त्यांची मानसिकता समजून घेणं का महत्त्वाचं आहे, कितपत महत्त्वाचं आहे आणि जर ते आपल्याला व्यवस्थित समजून घेता नाही आलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची चर्चा आपण चाइल्ड सायकोलॉजिस्ट विप्रदा यांच्यासोबत केलेली आहे. तर चला सुरुवात करूया. हॅलो मॅम. नमस्कार. जरा आधी तुमच्याबद्दल तुमचा इंट्रो द्या. हो, माझं नाव विप्रदा गद्रे. मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये चाइल्ड सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. आणि आता ह्याच्या आधी मी फिनिक्स प्रिझम स्कूल, प्रिझम फाउंडेशन नावाची स्पेशल मुलांसाठी काम करणारी शाळा आहे. तर तिथे मी 7 वर्ष काम करत होते स्पेशल मुलांबरोबर. आणि आता मी दीनानाथ बरोबर काम करते. सो आता वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे. हो. सो त्यासाठी आपण आता हा प्लॅन केलाय की ऑक्टोबरमध्ये चाइल्ड सायकोलॉजी, टीनेज पॅरेंटिंग आणि अडल्ट सायकोलॉजी यावरचे आता पुढचे काही पॉडकास्ट आपण करतोय. तर आजचा आपला हा जो विषय आहे हा मेनली चाइल्ड सायकोलॉजी रिलेटेड आहे. पण त्याआधी हा जो मेंटल हेल्थ डे आहे याचं इम्पॉर्टन्स काय आणि युनेस्कोने हा इनिशिएटिव्ह का सुरू केला? सो खरं तर खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, कारण आपल्याकडे अजूनही तो टॅबू आहे. एखाद्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आपण डॉक्टरकडे पटकन जाऊ शकतो, पण मानसशास्त्रज्ञाकडे जायचं किंवा सायकोलॉजिस्टकडे जायचं किंवा काउन्सिलरकडे जायचं किंवा सायकियाट्रिस्टकडे तर जातच नाही कोणी. औषध घ्यायला लागेल मानसिक समस्येसाठी म्हणल्यानंतर लोक ती गोष्ट तिथे सोडून देतात. त्यामुळे खूप चांगला इनिशिएटिव्ह करताय तुम्ही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी किंवा वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थनी 1992 पासून जागतिक मानसिक आरोग्य दिवस सुरू करायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की तेव्हा फक्त काही ठराविक बोटावर मोजण्यासारख्या डिसऑर्डर्स बद्दल लोकांना माहिती होती किंवा ते प्रॉब्लेम्स फक्त समोर येत होते, जसं एन्झायटी, भीती वाटणं, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर. 2 वेगळ्या पद्धतीने माणसं रिॲक्ट होतात. तर एवढ्याच गोष्टी काहीतरी खूळ लागलाय, वेडा आहे हा माणूस, याला काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं कळत होतं. मग हळूहळू त्याच्यावर संशोधन, खूप ही पूर्वीची गोष्ट सांगते मी, त्याच्यावर हळूहळू जसं संशोधन झालं, अभ्यास झाला, तशा अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्स समोर आल्या. आणि मग 1992 पासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने किंवा युनेस्कोने हा दिवस सुरू करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्याचा पर्पज हाच होता की लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा की मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे किंवा रादर जास्त महत्वाचं आहे, आणि त्याची काळजी पण आपण तशीच घ्यायला पाहिजे जशी आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतो. तर आणि त्याच्या साठी म्हणून दरवर्षी एक काहीतरी थीम निवडली जाते की वर्ल्ड मेंटल हेल्थ अवेअरनेस डे ची काय थीम असेल. जशी यावर्षी मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल राईट अशी थीम आहे. युनिव्हर्सल राईट म्हणजे प्रत्येक माणसाचा हा समान अधिकार आहे की त्याचं मानसिक आरोग्य जपलं जावं किंवा त्याचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी त्याला प्रयत्न करता यावे. आणि त्यासाठी जसं मी म्हणाले थीम, तर तसं 2019-20 मध्ये काहीतरी सुसायडल प्रिव्हेन्शन थीम होती. मागच्या वर्षी अवेअरनेस इज अ ग्लोबल युनिव्हर्सल, त्याचं वेलबिंग तुमचं मानसिक आरोग्य ह्याचं जास्तीत जास्त प्रसार व्हावा अशी थीम होती. आणि म्हणजे परत मी तेच म्हणेन की मानसिक आरोग्य किंवा
म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट घेण्यापूर्वी काही करता येईल का, डायरेक्ट ट्रीटमेंटच्या आधी सुरुवातीपासून काही करता येईल का, ह्याच्यासाठी सायकोलॉजी खूप मदत करते. Correct. म्हणजे काहीतरी आजार झाला म्हणून आपण ट्रीटमेंट घेतो असं म्हणण्यापेक्षा युनिव्हर्सल राईट जेव्हा आपण म्हणतो की माझं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, हा माझा हक्क आहे, तर तेव्हा तो हक्क जपवून ठेवण्यासाठी काही पहिल्यापासूनच प्रयत्न करता येतील का, याच्यासाठी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यामध्ये हम्म. जर आपण विचार केला तर चाइल्ड सायकोलॉजी खूप मॅटर करते. हो. म्हणजे तुमचं लहानपणापासून तुमची मेंटॅलिटी काय डेव्हलप होते, हो. कारण तुमच्या मेंटॅलिटीवर तुमची म्हणजे लाईक सगळं तुमचं फ्युचरच डिपेंड असणार आहे. सो चाइल्ड सायकोलॉजी समजून घेणं हे का महत्वाचं आहे, म्हणजे एका लहान मुलाची सायकोलॉजी काय. आपण हो. बऱ्याच वेळा बघतो की काही मुलं खूपच शांत असतात, काही हम्म. मुलं खूपच वात्रट असतात, हम्म. दांडरट असतात, आणि काही मुलांना स्टेज फिअर असतो. लाईक घरात 2 पाहुणे आले तरी ते रूमच्या बाहेर निघत नाहीत, बोलत नाहीत. आणि काही मुलं असतात कोणी असो, इट डझंट मॅटर, बरोबर, ते बिंदास म्हणजे बिनधास्त असतात. चॉकलेट ऑफर हो. केलं तरी ते जातात त्यांच्याकडे, आणि एकदा चेहरा त्यांना दिसलं की मग त्यानंतर ते फ्रेंडलीच होतात. बरोबर. सो ही जी वेगवेगळी मेंटॅलिटी आहे लहान मुलांची, म्हणजे ही जन्मजात कशी डेव्हलप होते आणि याच्या मागची म्हणजे मुलांना समजून घ्यायचं असेल तर त्यांची सायकोलॉजी कितपत मॅटर करते. हा, तर सायकोलॉजी म्हणजे काय इथपासून मी थोडंसं ब्रीफ करायला सुरुवात करते. सायकोलॉजी जनरली डेफिनेशन वाईज इट इज अ स्टडी ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेवियर. ओके. पण जर विचारलं मन कुठे आहे तर त्याचं उत्तर कोणालाच देता येणार नाही. खरं. असं दाखव मेंदू कुठे आहे, शरीरात हृदय कुठे आहे, हात पाय दुखला तर ते दाखवता येतं. बरोबर. मनाला दुखापत झाली हे कोणाला सांगता येत नाही कसं खरं. कुठे काय. तर सो बेसिकली बिहेवियरचा आपण अभ्यास करतो, म्हणजे वर्तणुकीचा आणि त्याच्या मागच्या विचारांचा आपण अभ्यास करतो. तर चाइल्ड सायकोलॉजी किंवा कुठल्याही प्रकारची सायकोलॉजी हा वर्तणुकीचा अभ्यास आहे, आणि वर्तणूक का झाली म्हणजे ते त्या प्रकारचं बिहेवियर कशामुळे झालं असेल ह्याचा तो अभ्यास आहे. आणि का गरजेचा आहे तर पुन्हा मी वर्तणूक म्हणजे काय, बिहेवियर म्हणजे काय, तर डेफिनेशन प्रमाणे SOR, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. स्टिम्युलस म्हणजे थोडक्यात घडलेली घटना, ऑर्गॅनिझम म्हणजे जो रिस्पॉन्ड करतो आहे तो व्यक्ती, आणि रिस्पॉन्स म्हणजे त्याचं बिहेवियर. तर फॉर एक्झाम्पल एखादं मूल आहे वर्गात, खूप हे कॉमन एक्झाम्पल आहे की वर्गात टीचर शिकवत आहे आणि बाहेर पाऊस पडतोय. थोड्या वेळाने तास संपल्यानंतर त्याला पावसात भिजायची इच्छा होते, तो बाहेर जातो, मधल्या सुट्टीत बाहेर जातो, भिजतो आणि परत वर्गात येऊन बसतो, ओला असतो, ठीक आहे, लहान मुले. सो हे स्टिम्युलस पाऊस पडणं, ऑर्गॅनिझम म्हणजे तो मुलगा जो रिस्पॉन्ड करणार आहे, आणि रिस्पॉन्स म्हणजे त्याचं बिहेवियर की तो बाहेर जातो आणि भिजतो. चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं अशासाठी आहे की जसं मी मगाशी म्हणलं की आजार झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच काहीतरी इलाज करणं किंवा आधीच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल इम्युनिटीची आपण काळजी घेतो. आता कोविडमध्ये तर आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे की आपली स्वतःची इम्युनिटी किती महत्वाची आहे. एखाद्या आजारापासून लांब राहण्यासाठी किंवा रोगप्रतिकार शक्ती आपल्यामध्ये डेव्हलप होणं किती गरजेचं आहे. तर तशीच मानसिक आजारांच्या बाबतीत पण मी म्हणेन की रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे पहिल्यापासून. कारण आजकाल खूप कॉमनली आपण बघतो आजूबाजूला मुलांना नाही ऐकायची सवय नसते. कुठल्या लहानपणापासून एकुलता एक मूल असतं, एक्सपोजर त्यांना खूप गोष्टींचं खूप लहानपणी मिळालेलं असतं, लाड खूप होतात, पालकांना असं वाटतं की आपल्या लहानपणी आपल्याला हे मिळालं नाही ते आपण मुलांना द्यावं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे अति लाडामुळे म्हणा किंवा अति एक्सपोजरमुळे म्हणा मुलांना नाही ऐकायची सवयच नसते. त्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगात ते पटकन गांगरून जातात, आणि मग मुलांना सुद्धा लहान वयात ते स्ट्रेस आला किंवा फ्रस्ट्रेशन आलं हे शब्द खूप इझिली वापरतात लहान लहान मुलं. राईट. तर त्याचं कारण हेच आहे की तेवढी इम्युनिटी त्यांची डेव्हलप आपण करतोय का, त्यांच्या स्पर्धात्मक युगात त्यांना त्यांची स्पर्धेला जायची तयारी आपण करू देतोय का. प्रत्येक वेळेला आपण स्पून फिडिंग करतोय पेरेंट म्हणून आणि त्यांना स्पर्धेला उतरायला देतोय किंवा त्यांच्यावर प्रेशर देतोय, असे अनेक गोष्टी. तर म्हणून तुझा जो प्रश्न होता की चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास करणं का गरजेचं आहे किंवा ते त्याच्यावर उपाय करणं का गरजेचं आहे, तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम उद्भवू शकतात का, तर त्याचं वेळेतच शंकेचं समाधान करणं जसं आपण म्हणतो. सो आता तुम्ही जे म्हणालात की बेसिकली पॅरेंट्स मुलांना कॉम्पिटिशन मध्ये उतरवत आहेत, आणि आजकाल हे पण बघतो आपण की कॉम्पिटिशन जे आहे ते खूप महत्वाचं झालेलं आहे. म्हणजे लाईक माझा मुलगा 90 पण सोडा, लाईक 95, 98, काही पॅरेंट्स असे आहेत की कधी कधी पेपरला न्यूज वाचतो की 10वीला 99% मिळालेल्या मुलांनाही रिपीट करायला लावतात की तुला 99 कसे मिळाले, 1% कुठे गेला तुझा. सो ते रिपीट करायला लावणं ते झालं. समजा ते ठीक आहे,
ते थोडं एका सर्टन एज नंतर झालं. पण हो. लहान मुलांना पण हम्म, तुम्ही शाळेत जायचं सकाळी, तुम्ही घरी आले की तुमचा नंतर एक एक्स्ट्रा क्लास असणार, हम्म, प्लस तुमचे मग स्पोर्टचे क्लास असतील, तुमचे हो. कधीतरी काहीतरी आर्ट रिलेटेड क्लास असू शकतात, हम्म, म्युझिक रिलेटेड क्लास असू शकतात, आणि हम्म, त्यामध्ये तुम्ही बेस्टच असलं पाहिजे. हम्म, आणि एक बेसिक ह्युमन म्हणून जर विचार केला तर प्रत्येक ह्युमन प्रत्येक गोष्टीत बेस्ट असू शकत असू नाही. शकत नाही. कोणी एखादा पेंटिंगमध्ये छान असेल, कोणी क्रिकेटमध्ये चांगलं असेल, कोणी फुटबॉलमध्ये असेल, किंवा कोणी दुसऱ्या एखाद्या आर्ट रिलेटेड, हम्म, किंवा हम्म, एखाद्याला त्यात इंटरेस्टही नसेल, स्पोर्ट आणि आर्टमध्ये इंटरेस्ट नसेल, तो पूर्णपणे इंटेलेक्च्युअली असेल, हम्म, सो मे बी त्याचं रॉकेट सायन्समध्ये इंटरेस्ट असू शकतो लहानपणापासून, वी नेव्हर नो. पण तसं होत नाही. हम्म, पॅरेंट्स फोर्स करतात त्यांना. हम्म. बरं, एवढं ठीक आहे की तुम्ही क्लास लावलेत त्यांना, ते मुलंही जात आहेत, क्लास करतायत, शिकतायत, पण त्यातही तुम्ही बेस्ट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉप 3 मध्ये असलं पाहिजे, तुम्ही टॉप 3च्या खाली आलं नाही पाहिजे. हम्म. मग ही जी पॅरेंटिंग स्टाईल आजकाल एक क्रिएट झालेली आहे, आणि हम्म. लाईक इट्स स्कूल पॅरेंटिंग असंही म्हणलं जातं या हम्म. गोष्टीला. हम्म. प्लस इंग्लिश मिडियम. हम्म. बरं, इंग्लिश मिडियम फक्त रेग्युलर इंग्लिश मिडियम नाही चालणार, किंवा सीबीएसई नाही चालणार, आता आयसीए पॅटर्न किंवा इंटरनॅशनल पॅटर्न, हो. त्याच स्कूलमध्ये माझा मुलगा गेला पाहिजे. मग बऱ्याच वेळा असं होतं की फायनान्शियली त्या फीज परवडतही नाही कधी कधी हो. पॅरेंट्सला, पण तरीही मुलांना तिथे त्या शाळेत ऍडमिशन दिलं जातं, आणि प्लस त्यांच्यावर तो बर्डन टाकला जातो की जसं बाकीचे मुलं ज्या स्टँडर्डला आहेत त्या स्टँडर्डला तुम्ही पण मेंटेन करायचं. बरोबर. सो मग ओव्हरऑल याच्यामध्ये एक मुलांच्या माइंडची खिचडीच होते ना तयार. सो मग याला तुम्ही सॉर्ट आउट करण्यासाठी किंवा ऍज अ गायडन्स तुम्ही काय गाईड करणार? सो आता ह्याच्यात तुझ्या सगळे पॉइंट्स मांडलेस, त्याच्यात खूप गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं तोडून काय म्हणूया, तुकडा तुकड्यात बघूया ते. नक्की नक्की. तर सगळ्यात पहिल्यांदा तुझे म्हणालास की काही मुलं इंटेलेक्च्युअली चांगली असतील, काही मुलांमध्ये एखादं स्पोर्ट्समध्ये चांगलं असेल, एखादी कला एखाद्या मुलामध्ये चांगली असेल. बरोबर. तर आता कसं असतं, प्रत्येकच माणसामध्ये इंटेलिजन्स आणि पर्सनॅलिटी हे 2 फॅक्टर्स खूप म्हणजे काय म्हणतात, ओव्हर्टली दिसतात, समोरच्याला ओळखता येतील इतपत दिसतात. म्हणजे ही व्यक्ती हुशार आहे किंवा स्मार्ट आहे किंवा त्याच्यामध्ये हे गुण चांगले आहेत, हे त्याच्याशी थोडा वेळ बोलल्यानंतर पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर इंटेलिजन्स काय किंवा पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीचे गुण किंवा दोष काय, या सगळ्या गोष्टी अशा आउट ऑफ द वे येत नाहीत, आभाळातून पडलेल्या नसतात. तर त्याच्यामध्ये जे 2 महत्वाचे फॅक्टर्स आहेत ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा जेनेटिक्स, हेरिडिटी, अनुवंशिकता, आणि दुसरा म्हणजे एन्व्हायरमेंट. कुठल्या सभोवतालच्या वातावरणात तो वाढलेला आहे, त्याला कशा प्रकारचं खतपाणी मिळालंय, कुठल्या गोष्टींना आळा घातला गेलाय, शिस्त कशी होती घरातली, किंवा प्रोत्साहन कसं होतं घरातलं. म्हणजे अगदी असे खूप स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये जुळी मुलं वेगळ्या वेगळ्या घरात वाढली तर त्यांची डेव्हलपमेंट वेगळी होते, त्यांची अनुवंशिकता सारखी असते, जन्मवेळ सारखी असते, पण डेव्हलपमेंट पूर्ण वेगळी होती. कारण हा एक तर मनुष्य स्वभाव आहे, त्याच्यात त्या माणसाचे, त्या व्यक्तीचे स्वतःचे काही जीन्स असतात जे वेगळे आहेत आई वडिलांपेक्षा किंवा मागच्या पिढीपेक्षा, आणि शिवाय आजूबाजूचं वातावरण मिळालेलं वेगळ्या प्रकारचं मिळालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून तो व्यक्ती म्हणून माणूस फॉर्म होत असतो, कुठलंही, किंवा लहान मूल असेल, मोठं माणूस असेल. आता तुझे कॉम्पिटिशनचे म्हणालास, तर काय आहे, आता असं झालंय की माझ्या अपेक्षा माझ्या मुलाकडनं मला पूर्ण करून घ्यायचंय, आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी माझ्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा. ती आहे, आणि ती आहे म्हणून मी त्याचा वापर त्या मुलाकडनं अपेक्षा पूर्ण करून घ्यायला करतो. ही खूप जास्त भावना सगळ्यांमध्ये असते असं मी म्हणणार नाही, पण खूप प्रामुख्याने जाणवते सध्याच्या पेरेंटिंगमध्ये, की माझ्याकडे हा क्लास लावा, तो क्लास लावा, तो क्लास लावा, ह्याच्यासाठी माझ्याकडे वेळ आहे, पैसा आहे, म्हणजे अफोर्डेबल आहे ती गोष्ट, आणि माझ्याकडे काय म्हणूया सराउंडिंग सपोर्ट आहे. म्हणजे कामवाली बाई असेल, म्हणजे हाऊसहोल्ड हेल्प असेल, किंवा सोडणं आणणं करणारी लोक असतील. आणि दुसरा महत्वाचा भाग, जॉईंट फॅमिली आता उरली नाहीये तेवढी, बऱ्यापैकी लोक न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात. सो मुलांना एंगेज ठेवणं हा पालकांसाठी पण खूप महत्वाचा भाग आहे. मग त्याच्यात त्यांची चूक अजिबात नाहीये, कारण दोघंही वर्किंग असतात. तर मुलगा जर सतत घरात बसला तर स्क्रीन टाइम वाढेल, किंवा अजून काही अनेक गोष्टी. म्हणजे कोविडच्या काळात जेव्हा वर्क फ्रॉम होम दोन्ही पेरेंट्स करत होते, तेव्हा अनेक समस्या मुलांच्या बाबतीत किंवा पालकांच्या बाबतीत पण बघायला मिळाल्या, की मूल घरात आहे, पूर्ण वेळ ऑनलाईन शाळा त्याची पण चालू आहे, आईवडिलांचं पण ऑनलाईन काम चालू आहे, तर ते करणार काय मूल दिवसभर घरात. सो म्हणून त्याला एंगेज करणं. सो हा जिथे भाग येतो की मुलाला दिवसभर एंगेज करायचंय,
आणि दुसरा भाग असा आहे, जसं मी मगाशी म्हणाले की थ्रू जनरेशन्स असं म्हणतात की इंटेलिजन्स वाढत जातो. बुद्ध्यांक पुढे पुढे जाऊ तसा म्हणजे काय वाढत असतो, कारण एक्सपोजर वाढत असतं. एक्सपिरियन्शियल लर्निंग, कृतीशील शिक्षण त्यांचं वाढत असतं. लहान मुलाला मोबाईल, गॅजेट्स सगळी माहिती असतात. आपण अनेक गोष्टी त्यांना खूप लहानपणी, स्क्रीनवरच असं नाही, प्रत्यक्ष अनुभवातून पण दाखवतो. म्हणजे तू आता आठवलंस तर तुझ्या लहानपणी तुझे आई वडील तुला प्रत्येक वेळेला बाहेर नेत असतील असं नाही, पण आता आई वडिलांना तेवढा वेळ मुलांसाठी द्यावा असं वाटतंय. आणि मी म्हणाले तसं बाकीची हेल्प अवेलेबल असल्यामुळे त्यांची घरातली आणि ऑफिसमधली रिस्पॉन्सिबिलिटी ऍडजस्ट होऊ शकते. किंवा दोघंही वर्किंग असतात, त्यामुळे फायनान्सेस येणारे, घरात जे येणारे आहेत ते वाढलेले असू शकतात. त्यामुळे तो वेळ मुलाला देण्यासाठी पैसा पण त्यांच्याकडे आहे. सो अशा अनेक काही कारणांमुळे म्हणजे सध्याची येणारी जी पिढी आहे ती खूप नॉलेजेबल आहे. त्यांच्याकडे खूप गोष्टींचं ज्ञान किंवा माहिती ऑलरेडी आहे. ती त्यांनी अनुभवातून मिळवलेली असेल, त्यांनी आपल्याकडून शिकून घेतलेली असेल. पटकन मुलं तू बघितलंस तर पटकन शब्द पण उचलतात आणि ते योग्य ठिकाणी बरोबर वापरतात. तर ही सगळी जी अबिलिटी, क्षमता त्यांच्यात डेव्हलप होते आहे, त्याला कुठेतरी आपण चॅनलाइज पण करायला पाहिजे. त्यांना नुसतं सोडून देऊन पण चालणार नाही. फक्त तू जसं म्हणालास की प्रत्येक गोष्टीचा क्लास लावणं, तर तो कुठल्या गोष्टीचा लावायचा आणि कुठल्या वयाला त्या मुलाकडून काय अपेक्षा ठेवायचा हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. मी आता एक साधं उदाहरण, आता करंटली एशियन गेम्स सुरू होते, तर मी सहज म्हणून रात्री झोपायच्या आधी हॉकीच्या हायलाइट्स बघत होते. तर हॉकीची जी आपली गोल्ड मेडल मॅच होती त्याच्या मी हायलाइट्स बघताना मला असं जाणवलं की अरे हा किती फास्ट गेम आहे, किती त्याच्यामध्ये फोकस लागतो. म्हणजे बॉल कुठून कुठे पुल करायचा, पुश करायचा, वॉटेवर तो शॉट कसा मारायचा, ह्याच्यासाठी किती फोकस लागतो. मग ह्याची सुरुवात कुठेतरी लहानपणापासूनच झाली असणार. म्हणजे कुठलेही वर्ल्ड क्लास प्लेयर्स तुम्ही जे बघितले किंवा कोणीही जे यशाच्या शिखरावर आहे, त्यांची सुरुवात त्या गोष्टीची लहानपणापासून झाली असणार. कुठल्या गोष्टीची? म्हणजे तो खेळ खेळायची फक्त नाही, त्याच्या आजूबाजूनी ज्या अनेक गोष्टी येतात, फोकस असणं. म्हणजे समजा सचिन तेंडुलकर, तर सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळला आणि तो मोठा झाला असं नाहीये. त्याच्या आजूबाजूनी ज्या बाकीच्या गोष्टी होत्या, जसं मी म्हणाले फोकस करणं किंवा मन शांत ठेवून काम करणं किंवा येणाऱ्या अडथळा पार करून पुढे जाणं, या सगळ्या गोष्टींमध्ये पेरेंटिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं, आता प्रत्येक मुलगा जसं तू म्हणाला स्टँडर्ड किंवा बेस्ट असणं हे मेंटेन करणं, तर क्रिकेट खेळायला गेला की प्रत्येकाला असं नाही वाटता कामा की माझा मुलगा क्रिकेट खेळतो म्हणजे तो तेंडुलकरच होणार किंवा विराट कोहलीच होणार. एक्झॅक्टली हाच पॉइंट. असं नाही होऊ शकत. प्रत्येक मुलाची त्या गोष्टीमधली अबिलिटी, त्या गोष्टीमधली क्षमता आणि त्याची आवड, ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. म्हणजे अनेकदा आवड असते मुलांना, कारण ते बघितलेलं असतं टीव्हीवर, म्हणजे लहानपणी, किंवा बाबा सांगतात, आई सांगते की अरे मी लहानपणी हे केलंय, म्हणून त्यांना वाटतं की अरे आपण पण करून बघूया. किंवा तू किती एक शॉट मारला, एखाद्या मॅचमध्ये एखादी सिक्सर मारली दुसरीतल्या मुलांनी, तर खूप कौतुक केलं जातं आणि मग त्याला वाटतं की अरे मी बेस्ट आहे, मला कोणीच हरवू शकत नाही. तर हे कुठेतरी म्हणजे जे पूर्वीचं पेरेंटिंग होतं ना, ते काही अर्थाने मला बरं वाटतं की कितीही तुम्ही वर जा, इतकं कौतुक व्हायचंच नाही आणि आपोआप पाय जमिनीवर राहायचे. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे पाय जमिनीवर ठेवणं महत्वाचं आहे. सो प्रत्येक गोष्ट मी असं म्हणेन की ट्राय करून बघायला हरकत नाही, कारण प्रत्येक मुलाचा इंटरेस्ट बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, जरी कितीही खरं असलं तरी अचानक डेव्हलप झालेले इंटरेस्ट हे मित्रमंडळींमुळे, पिअर प्रेशरमुळे, हे युजली 5वी-6वी नंतरच्या वयात पिअर प्रेशरमुळे डेव्हलप झालेले इंटरेस्ट खूप असतात. अमुक एक स्केटिंग करतो, अमुक एक म्युझिकच्या क्लासला जातो म्हणून मला पण जायचंय, किंवा माझे सगळे मित्र जातात म्हणून मला जायचंय, मला त्याच्यातलं काही आवडत नाही, काही येत नाही. आणि मग पालकांना वाटतं वा ह्याला पण जायचंय, तर ह्याचं पण काहीतरी कॉन्सन्ट्रेशन वाढेल, उपयोग होईल, आणि स्पर्धेत उतरवलं तर एखादं बक्षीस पण मिळेल. त्यामुळे ते पण त्या स्पर्धेत उतरून तर मी त्याच्याकडेच येत होते पुन्हा, बक्षीस की प्रत्येक गोष्ट ट्रायआउट करून बघायला हरकत नाही, पण शेवटी कुठेतरी काय की कुठल्या वयात ट्राय करायचं. म्हणजे लहानपणी जर म्युझिक करत असाल तर ज्या वयात त्याची एनर्जी वाढलेली आहे त्या वयात स्पोर्ट्स केलंच पाहिजे. मैदानी खेळ हे खेळलेच पाहिजेत, कारण नुसता मैदानी खेळ, आणि हे ना थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी की मैदानी खेळ खेळणं हा फिटनेससाठी आहे, किंवा मुलांच्या अंगात जी सगळी ऊर्जा भरलेली आहे ती बाहेर पडण्यासाठी मैदानी खेळ खेळायचे, त्याच्यात एक्सेल होण्यासाठी खेळायचे नाहीये. म्हणजे मी म्हणेन की त्याच्यातून जर एखादं मूल एक्सेल होत असेल तर तो बोनस आहे, पण त्याची अबिलिटी, शारीरिक क्षमता डेव्हलप होणं, आणि जसं मी म्हणाले इम्युनिटी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शारीरिक खेळांची आवश्यकता ही ह्याच्यासाठी आहे.
दुसरा टीम गेम आपण जर खेळलो तर त्याच्यातून बाकीचे फायदे सोशलायझेशन, कम्युनिकेशन, ऍडजस्टमेंट, एकमेकांचा कॉल घेणं, त्याला रिस्पॉन्ड करणं, ह्या पण गोष्टी मुलं नकळतपणे शिकत असतात. Correct. या गोष्टींचा मुद्दामहून कोणी विचार नाही करत. मग बॅडमिंटन खेळायचं असेल तर जो फोकस लागतो, आणि क्रिकेट खेळायचं असेल तर जो फोकस लागतो, फुटबॉल खेळायचं असेल तर जो फोकस लागतो, ह्याच्यामध्ये फरक आहे. 1-to-1 गेम आणि टीम गेम, त्याच्यामध्ये पण अग्रेसिव्ह गेम आणि थोडे शांत असणारे गेम, ह्याच्यामध्ये लागणारे स्किल्स वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाचं स्किल सेट ओळखून त्याप्रमाणे त्याला देणं आणि कॉम्पिटिशनला उतरवणं गरजेचं आहे डेफिनेटली, कारण मुलांना स्पर्धा कळली पाहिजे. बरोबर. जे तू म्हणालास 99% ही काळाची गरज आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला 90% नाही मिळणार आहेत, पण मग तो 90% जाईल असं कुठलं स्किल आहे जे तो चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे ओळखणं गरजेचं आहे. आणि हे माझ्या मते साधारण 8वी-9वी पर्यंत पालकांच्या नक्की लक्षात येऊ शकतं. मुलांच्या थोडं उशिरा येतं, किंवा मुलांच्या बाबतीत तो ऍक्सेप्टन्स उशिरा येतो, कारण सगळी मुलं इंजिनिअरिंगला जातात, माझे सगळे मित्र जातात, मग मी का नाही जायचं. सो मुलांच्या बाबतीत तो ऍक्सेप्टन्स थोडा उशिरा येऊ शकतो, पण पालकांना हे नक्की माहिती असायला हवं की आपल्या मुलाची क्षमता किती आहे, त्याचा कल कशात आहे, आणि त्याला आपण करिअर म्हणून काय द्यायला हवं. किंवा स्पर्धा तू म्हणालास तर कुठल्या स्पर्धेत उतरायला हवं, आणि स्पर्धेत जर उतरवत असाल तर ती स्पर्धा समजावी म्हणून त्याला उतरवणं एवढाच मोटिव्ह ठेवावा असं मी म्हणेन. म्हणजे जर नंबर आला किंवा बक्षीस मिळालं तर ते बोनस आहे, पण त्याला पहिल्यापासून बक्षीस मिळालंच पाहिजे ही आशा आपण मुलांच्या मनात लादणं चुकीचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आता मी बघते 3-3 वर्षाची मुलं किंवा 2.5 वर्षाची प्ले ग्रुपची मुलं पण त्यांना पेरेंट्स घरातून निघताना सांगतात, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, शिवाजी महाराज तू झालायस तर तुझे हे 3 डायलॉग्स आहेत आणि तू ते म्हणलेच पाहिजेस आणि मग तुला टीचर बक्षीस देईल. बरोबर. तर हे चुकीचं आहे. तेच म्हणजे कारण त्याला स्टेज फिअर, त्याचा तुमचा पालक म्हणून तुमचा मोटिव्ह क्लिअर पाहिजे की तुम्ही या स्पर्धेत मुलाची तयारी करून घेण्यामागे तुमचा उद्देश काय आहे हा क्लिअर असायला पाहिजे. किंवा मी म्हणेन की रोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आजकाल टीचर हातावर स्टार वगैरे देतात नर्सरीतल्या मुलांना, तर घरी आल्यानंतर रोज त्यांना विचारणं की आज स्टार का नाही मिळाला, आज टिफिन का नाही संपवला. टिफिन संपवणं हे मूल शाळेत जाण्याचा एकमेव उद्देश नाहीये, किंवा अभ्यास करून स्टार मिळवणं हा एकमेव उद्देश नाहीये. सर्वांगीण विकास, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मूल जातंय, एका जागी बसायला शिकतंय, ज्या ऍक्टिव्हिटीज तो घरी करत नव्हता तो टीचरनी सांगितलं म्हणून बाकीची मुलं करतात म्हणून करायला शिकतोय. करेक्ट. आता माझ्या मुलाचं मी उदाहरण देते, तो 3 वर्षाचा आहे, त्याला कलरिंग अजिबात आवडत नाही, तो घरी अजिबात करत नाही, पण शाळेतल्या वर्कशीट्स बऱ्यापैकी कम्प्लीट करतो, कारण टीचर असतात, बाकीची मुलं करतात, त्यांचं बघून ते करायला शिकतो. तर त्याची ही डेव्हलपमेंट आहे ना, जे तो करत नव्हता ते तो करायला शिकला, ही त्याची डेव्हलपमेंट आहे. की स्पर्धा जी तू म्हणालास, तर मला असं वाटतं प्रिव्हियस परफॉर्मन्सची प्रत्येकाची पुढची स्पर्धा असायला पाहिजे. म्हणजे आधी आपण काय परफॉर्म केलंय, 8वीत किती मार्क होते त्याच्यापेक्षा 9वीत तू इम्प्रूव्ह झालास का नाही पाहिजे, की इम्प्रूव्हमेंट होते, कॉन्सेप्ट कळले का, इम्प्रूव्हमेंट होते का खूप मागे जातोय. म्हणजे आमच्याकडे 9वीत खूप मुलं अशी येतात, 8वी पर्यंत पासचं आपल्याकडे म्हणजे जो काही रूल आहे त्याच्यानुसार 9वीतली खूप मुलं येतात की 8वी पर्यंत पास होत होता मॅडम, आता 9वीत कसा काय नापास झाला. पण पालक म्हणून हे तुम्हाला, म्हणजे माझा खरं तर प्रश्न आहे हा की का नाही समजलं की पास होत होता का प्रमोट केलं गेलंय, त्याला पुढच्या वर्गात ढकललं गेलंय, काहीतरी रिटेस्ट घेऊन काहीतरी करून काठावर पास गेलंय ग्रेस मार्क्स देऊन, का तो खरंच त्याला अभ्यास येतोय आणि तो पास झालाय. बरोबर. आणि आता म्हणजे हा विषय निघालाच आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मी याबद्दल थोडं बोलतो की बऱ्याच वेळा मी हे बघतो, कदाचित आपल्या जनरेशनलाही ते होतं, पण आताच्या जनरेशनमध्ये खूप जास्त वाढलंय, मार्क्स रिलेटेड जे आहे, म्हणजे जसं शिक्षणाच्या आईचा घोळ वगैरे हे जे फिल्म्स बनल्या किंवा 3 इडियट्स पण आलं, त्यानंतर कुठेतरी 2-3 वर्ष थोडंसं ते कमी झालं, पण आता परत ते वाढलंय की प्रत्येक मुलाने 90% आणलेच पाहिजे, किंवा प्रत्येकाने IIT मध्येच गेलं पाहिजे, मेडिकल सेक्टरमध्येच गेलं, किंवा जे म्हणतो आपण की हाय प्रोफाईल जॉब्स आहेत ते झाले पाहिजे. आता तुमचं क्षेत्र आहे सायकोलॉजी, एक वेगळं क्षेत्र आहे, माझं मीडिया आहे, मीडिया एक वेगळं क्षेत्र आहे. हे जे बाकीचे एरियाज आहेत की जे तुमचं एक चांगलं करिअर बनवू शकतंय, तुम्ही एक चांगला बिझनेस उभा करू शकता, किंवा एक आपल्याकडे जॉब मेंटॅलिटी बऱ्यापैकी आहे, सो तुम्ही एक चांगला जॉबही तिथे मिळवू शकता आणि तुमचं एक व्यवस्थित फायनान्स मॅनेज होऊ शकतात. पण याकडे बघितलं जात नाही. म्हणजे माझा मुलगा IITला किंवा मेडिकललाच असला पाहिजे, हा जो ऑलमोस्ट 90-95% पॅरेंट्सचा हट्ट आहे, आणि त्या मुलाला स्वतःला जर ते पॉसिबल होत नसेल तेवढं ते प्रेशर होल्ड, किंवा शेवटी मेंदू आहे तुमचा, मेंदू जर तेवढी तुमची साथ, तो प्रयत्न करत असतो,
तो 12-12 तास अभ्यास करेल, पण त्याचा मेंदू जर तो ग्रास्प करतच नसेल तर तोही तिथे काही करू शकत नाही. तरी पण पॅरेंट्स कडून त्याला प्रेशराईज केलं जातं. मग समजा ठीक आहे, आता मारणं वगैरे हे विषय आता थोडेसे कमी झाले, बरेच पण कमी झाले. जे मेंटल टॉर्चर जे म्हणतो आपण, बोलणं, टोमणे मारणं, जसं आपण म्हणतो शर्माजी का लोंडा, उसको 90% मिले तुझे क्यों नाही मिले, किंवा आपल्याकडे जसं असतं की बघ त्याला 90% मिळाले, त्याला 95 मिळाले, तू 70 वरच आहे. तर 70 वर जरी असेल तो 10वीला, तो कॉमर्स साईडला जाऊ शकतो, तो आर्ट्सला जाऊ शकतो, आणि तिथेही खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअर करण्याच्या. मग हे जे एक आहे पॅरेंटिंग मधला हा जो पार्ट आहे, की तुमचा मुलगा जर इंटेलेक्च्युअली किंवा तेवढा कॉम्पिटेटिव्ह नसेल अभ्यासामध्ये, तर तुम्ही त्याला कसं समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचा एकतर आधीच कॉन्फिडन्स लो झालेला असतो, कारण स्कूलमध्ये पण आजूबाजूचे मुलं ते ऐकवत असतात. टीचर्स मध्ये फेवरेटिझम क्लिअरली दिसतो, कारण जे टॉपर्स आहेत त्यांना खूप बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लाईक दे आर किंग्स, त्यामुळे त्यांना पाहिजे ते भेटतं. आणि जे मग कुठे 80-90च्या खाली जे आहेत त्यांना थोडंसं लाईक जनरलाइजच ट्रीट केलं जातं. मग अशा वेळेस ऍज अ पॅरेंट तुमच्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी की इट्स ओके, तुला 50% मिळाले, 60 मिळाले, 70 मिळाले, ट्राय कर नेक्स्ट टाइम इम्प्रूव्ह करण्याचा. बट जो त्याचा एक सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे ऑलरेडी, तो अपलिफ्ट करण्यासाठी ऍज अ पॅरेंट कसं त्यांनी त्याला लाईक प्रोत्साहित केलं पाहिजे. सो ह्याचं मी परत मागच्या ह्याच्याशीच रिलेट करेन की जसं मी म्हणलं, स्पर्धा ही स्वतःच्या आधीच्या परफॉर्मन्सची असायला पाहिजे, कोणाचीही. बरोबर. तर तुमच्या मुलाला समजा गणित सिंगल डिजिटचं काय बेरीज वजाबाकी येत नसेल आणि ती यायला लागली, तर ती त्याची डेव्हलपमेंट आहे, ती त्याच्यात झालेली प्रगती आहे. आपल्या मुलाची क्षमता, जसं मी मगाशी म्हणलं की 9वीत गेल्यानंतर शाळा जेव्हा फेल करते तेव्हा का तुमच्या लक्षात येते, आपलं मूल लिहित नाहीये, आपल्या मुलाला वाचता येत नाहीये, हे तुम्हाला 1ली-2रीत खरं तर लक्षात यायला पाहिजे. तर थोडंसं ना, म्हणजे नुसता होमवर्क किंवा नुसत्या वर्कशीट्स कम्प्लीट करून घेणं, इकडे पळ तिकडे पळ, जे तू म्हणालास मगाशी क्लास लावणं. सो एक वाक्य मला खूप आवडतं आणि मी बऱ्याच पेरेंट्सना हे बोलते पण काही स्पेसिफिक गोष्टींबद्दल, की तुम्ही सगळ्या गोष्टींचं आउटसोर्सिंग करू शकता, पेरेंटिंगचं आउटसोर्सिंग नाही करताय. राईट. तुमचं मूल काय आहे हे तुम्हाला समजलंच पाहिजे. बरोबर. आणि ते समजून घेताना त्याची सर्वांगीण विकास कसा होतो ह्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. एखाद्या मुलाला जर अभ्यासात गती नाहीये, एस्पेशली जेव्हा हे तुमच्या लक्षात येतं की त्याला अभ्यासात गती नाहीये, त्याच्यासाठी करिअर म्हणून काहीतरी वेगळा मार्ग आपल्याला शोधायला हवाय, तर तो त्याच्या लहान वयातच जेव्हा तुमच्या लक्षात येते अभ्यासात गतीने, तेव्हाच शोधणं गरजेचं आहे. साईड बाय साईड अभ्यासाबद्दल तो कमीत कमी शिक्षण घेईल इतके प्रयत्न तुम्ही करूच शकता. 90% मिळवणं किंवा कंपॅरिझन करणं हे अतिशय चुकीचं आहे. दुसऱ्याच्या मुलाशी नाही, मी तर म्हणेन स्वतःच्या दुसऱ्या मुलाशी किंवा जुळ्या मुलाशी सुद्धा कम्पेअर करणं चुकीचं आहे, कारण प्रत्येक मूल वेगळं काहीतरी घेऊन जन्माला आलेलं असतं. म्हणजे जरी ते तुमचे जीन्स घेऊन जन्माला आलेलं असेल तरी ते तुमच्यासारखंच असेल असं नाही, कारण जेनेटिकचा अभ्यास मागच्या 7 पिढ्यांमध्ये केला जातो. तर बेसिकली तेच आहे की ह्या मुलाचे कलागुण आणि अभ्यासातली प्रगती आणि सर्वांगीण विकास या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही, जे तू IITचं म्हणालास, ते आता 8वी पासून लोक IITचे क्लास लावतात. आजकाल असं झालं की मुलं पण खूप क्लिअर असतात की मला हे जमणार आहे, मला हे नाही जमणार, किंवा मला हे करायचंय, मला नाही करायचंय. पण जेव्हा मुलं क्लिअर नसतात तेव्हा पालकांचा रोल तिथे खूप महत्वाचा आहे, की त्याने कितीही हट्ट केला तरी त्याला चांगल्या भाषेत, चांगल्या शब्दात आपण समजावून सांगणं की तुझी ही क्षमता नाहीये, तर आपण तुझ्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी शोधूया. बरोबर. तिथे बाबा कसा तुझा IITत होता, तो कसा इंजिनियर झालाय, तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला म्हणून एवढे पैसे मिळतायत, म्हणून आपण घर घेऊ शकलो, ह्या गोष्टींचं उदाहरण देणं चुकीचं आहे आणि इतर मुलांचे उदाहरण देणं चुकीचं आहे. हे करत असताना स्पर्धा नकोच का किंवा शिस्त नकोच का असेही खूप लोक प्रश्न विचारतात. तर इथे मला तेही थोडंसं क्लिअर करायला आवडेल की कुठलंही मानसशास्त्र असं सांगत नाही की मुलांना शिस्त लावू नका, त्यांचे लाड करा, त्यांना शिस्त लावू नका, समजून घ्या, याचा अर्थ हवं ते द्या असा होत नाही. त्यांना जसं मी म्हणलं मगाशी, नाही म्हणण्याची सवय असली पाहिजे, किंवा त्यांना हे कळलं पाहिजे की ही गोष्ट आपल्या घरात चालणार नाही, हा आपल्या घरचा रूल आहे, किंवा बाहेर गेल्यानंतर शाळेमध्ये ही गोष्ट नाही चालणार म्हणजे नाही चालणार. सो शिस्त लावणं जसं गरजेचं आहे तसं समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा थोडासा फर्मनेस तिथे पण यायला पाहिजे की नाही, मी जर सांगते नाही करायचं, हा क्लास नाही लावायचा, तर आई म्हणून मी बरोबर सांगते. आणि तुला मुलांनाही ते समजायला पाहिजे
पण ते तेव्हाच समजेल की जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकताय. Correct. म्हणजे मी जर असं म्हणलं उद्या की नाही तुला जमणारच नाही, जाऊ दे ना, कशाला करतोयस, तर तो उलटही होऊ शकतं. आजकाल मुलांमध्ये ना अग्रेशन खूप वाढलंय. तर उलटही होऊ शकतं. तू नाही म्हणतेस ना, तर मी करूनच दाखवतो. करेक्ट. चॅलेंज घेतो आणि करून दाखवतो. ह्याचा रिझल्ट कधी कधी चांगला येतो, पण कधी कधी फारच वाईट येतो. त्यामुळे तुम्ही मुलांना हे कम्युनिकेट करताना काय पद्धतीने सांगताय हे खूप महत्वाचं आहे. ओके. आणि शाळेचं जे तू म्हणालास दुसरं, तर शाळेचं मी असं म्हणेन की हल्ली शाळांमधला अवेअरनेस खूप वाढलाय. सो 80% मिळवणारे मुलांसाठी जेवढे ते प्रयत्न करतात, थोडं असं पण दिसतं की कच्चा वर्ग किंवा रेमेडियल टीचिंग ह्या गोष्टी पण बऱ्यापैकी वाढल्या हो. किंवा ते पण पेरेंट्सना, म्हणजे थोडासा ना उलटा अनुभव येतो आम्हाला आजकाल की शाळा खूप आधीपासून पेरेंट्सना सांगत असते की हो तुमच्या मुलाला हे नाही जमत आहे, तुम्ही जरा विचार करा. ओके. पण पेरेंट्सचा तो एक्सेप्टन्स यायला खूप वेळ लागतो. आणि मग त्याच्यात पूर्ण पेरेंट्सची चूक आहे असं नाही. आई म्हणून किंवा वडील म्हणून विचार केला तर बरोबर आहे, एकच मूल आहे, त्याला हे येत कसं नाही, मी करूनच दाखवेन. पण कुठेतरी तो थ्रेशोल्ड येतो की त्याच्या पुढे तुम्ही नाही नेऊ शकत त्याला, कारण त्याची क्षमता. आणि बेसिकली मी परत पालकांना हे सांगू इच्छिते की त्याची जर क्षमता नाही आणि तो त्याच्या पुढे जाऊ शकत नाही तुमचं मूल, तर तो तुमचा गिल्ट त्याचं तुम्ही घेण्याची गरज नाही. तुम्ही त्याच्यासाठी जबाबदार नाही आहात. ती त्याची वैयक्तिक क्षमता आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडलात आणि म्हणून तो पुढे जात नाहीये किंवा तुम्ही करूनच दाखवायला पाहिजे अशा अर्थाने ते घेऊ नका. सो खूप छान माहिती दिलीस मॅडम तुम्ही. सो Thank you. थँक्यू सो मच. लाईक आपण एक फक्त मी जाता जाता मुद्दा ऍड करू इच्छिते की जेव्हा आपण चाइल्ड सायकोलॉजी तू म्हणतोस किंवा ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आपण बोलायला सुरुवात केली, तर जिथे कुठे आपले प्रयत्न संपतात ऍज अ पेरेंट किंवा ऍज अ वेलविशर, जिथे आपले प्रयत्न संपतात तिथे ही गरज पण लक्षात घेऊन की ह्या मुलाला एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट घ्यायची गरज आहे किंवा मदतीची गरज आहे, तर टॅबू कुठलाही मनात न बाळगता सायकोलॉजिस्टला किंवा काउन्सिलरला अप्रोच व्हायला प्लीज कोणीही मी आवाहन करते की आता वर्ल्ड मेंटल हेल्थ अवेअरनेस डेच्या अनुषंगाने आपण बोलतोय, तर नक्कीच मदतीचा उपयोग होईल, तर तुम्ही अप्रोच व्हा. एक्झॅक्टली. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे लाईक ऍज अ 90s किड मी ही गोष्ट सांगू शकतो की एक सर्टन एज क्रॉस केल्यानंतर बरेचसे इश्यूज पर्सनली किंवा फ्रेंड सर्कलमध्ये बघायला मिळाले. आणि त्याचा ज्यावेळेस मूळ शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट आठवली की हे सगळे चाइल्डहुड ट्रॉमा आहेत किंवा लहानपणी अशा काही गोष्टी घडल्या की जे रिझॉल्व्ह लहानपणी झाले नाही आणि त्याचे परिणाम आत्ता भोगावे लागतात. किंवा तुमचं एक कॅरेक्टर, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे सगळी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेस डेव्हलप होण्यासाठी तुमचं लहानपण कसं गेलंय, तुमचं बालपण कसं गेलंय, त्या काळात तुम्हाला पॅरेंटिंग कशी मिळाली, तुमच्या आजूबाजूला काय गोष्टी घडल्या, किंवा एखादा ट्रॉमा असेल तर तो ट्रॉमा कसा हँडल केला गेला किंवा तो हँडल केला गेला नाही, या खूप गोष्टी मॅटर करतात. आणि मला असंही वाटतं की बऱ्याच वेळा आत्ताच्या जनरेशनमध्ये पण जो एक खूप जास्त ॲग्रेसिव्हनेस किंवा चिडचिड वाढलेली आहे, स्ट्रेस फॅक्टर वाढलेला आहे, त्याचं मूळ कारण हेच आहे की लहानपणी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं नाही. मे बी त्यावेळेस तेवढा अवेअरनेस नव्हता, आज तो आहे. आणि आय एम हॅपी दॅट दिवसेंदिवस तो वाढत चाललाय. इव्हन पॅरेंट्स आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. सो आय होप हा एपिसोड बऱ्याचशा पॅरेंट्सला हेल्पफुल होईल अँड आपण अशा बऱ्याचशा मुलांना हेल्प करू शकू, बऱ्याचशा पॅरेंट्सला त्यांच्या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये हेल्प करू शकू आणि मे बी इंडियाचं फ्युचर अजून ब्राईट होईल. सो अगेन येस, फक्त तेच आहे की म्हणजे नो स्टाईल इज परफेक्ट, आपल्याला ती प्रत्येक वेळेला योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी मोल्ड करता आली पाहिजे. एक्झॅक्टली, तेवढंच आहे. राईट. ओके, थँक्यू मला बोलवल्याबद्दल. सो मच अगेन, तुम्ही आलात. आपण अजूनही काही वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन इन फ्युचरही काही पॉडकास्ट करूयात. सो अगेन थँक्यू सो मच मॅम. आपण आज चाइल्ड सायकोलॉजीवर डिस्कशन केलं. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल, तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या असतील. मला नव्याने चाइल्ड सायकोलॉजी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी आज समजल्या आणि चाइल्ड पॅरेंटिंग कसं करावं, कसं असावं, याबद्दलही बऱ्यापैकी मार्गदर्शन त्यांचं मिळालं. सो या विषयावर तुमची जी काही मतं असतील, अनुभव असतील, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. तसेच तुमचे चाइल्ड सायकोलॉजी रिलेटेड जे काही प्रश्न असतील तेही आम्हाला विचारा, त्यांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि प्लीज सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अगेन थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.